आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क। पुणे जिल्ह्यातून आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे। सोलापूर स्वारगेट या स्वारगेट इथं थांबलेल्या बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे। दत्तात्रय गाडे असं आरोपीचं नाव आहे। वर्ग 1 चे स्वारगेट स्थानकमध्ये MH06WV0 319 या शिवशाही बसमध्ये सदर सोलापूरकडे पहाटेच निघालेल्या तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे। सदर तरुणीला सोलापूर इथं जायचं होतं म्हणून ती 5:30 वाजता स्वारगेट बस स्थानकावर आली होती। सीसीटीव्हीच्या आधारे सदर आरोपी हा त्या मुलीचा पाठलाग स्थानकावर करत होता। नंतर तो तिला घेऊन गोड बोलून शिवशाही बसमध्ये गेला। दत्तात्रय गाडे असं या आरोपीचं नाव आहे। मी 10 वर्ष बसमध्ये नोकरीला आहे असं त्या आरोपीनं त्या तरुणीला सांगितलंय। आरोपीच्या भावाला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे जेणेकरून आरोपी लवकर सापडला पाहिजे। सदर घटनेचा निषेध स्वतः सरकारमधील आमदार संजय शिरसाट यांनी केलाय। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी त्वरित सदर घटनेची चौकशी करून आरोपीला बेड्या ठोकण्याचे आदेश दिलेले आहेत। आणि महाशिवरात्रीच्या पहाटे सदर बलात्काराची घटना घडल्यामुळे पुण्यामध्ये खळबळ उडाली असून तरुणी लाडक्या बहिणी बसमध्ये सुरक्षित आहेत की नाही असा सवाल आता प्रवासी वर्गामधून व नागरिकांमधून विचारला जातोय। खासदार सुप्रिया सुळे यांनी सदर घटनेची माहिती घेतली आहे व या घटनेची तीव्र शब्दामध्ये निंदा केली आहे, निषेध केलाय। महिला व मुली या महाराष्ट्रामध्ये नेमक्या कोणत्या ठिकाणी सुरक्षित आहेत असा प्रश्न सुद्धा सुप्रियाताई सुळे यांनी विचारलाय। स्वारगेट बस या बेवारस सोडल्यामुळे काही वर्षांपूर्वी सैतान संतोष माने सुद्धा बस चालवून 6 बळी घेतले होते। कित्येक लोकांना जखमी केलं होतं। सुरक्षा व्यवस्था कुचकामी ठरते असं स्वारगेट स्थानक मध्ये गेल्यावर कळते। सुरक्षा कर्मचारी यांचा अभाव म्हणावा किंवा हलगर्जीपणा अशी चर्चा आता प्रवासी वर्गामधून संतापाच्या भरात व्यक्त होताना दिसत आहे। मुख्य संपादक अय्यूब शेख, तेज तुफान न्यूज, स्वारगेट, पुणे।